नमस्कार भावांनो आणि बहिणींनो. पगाराचा आकडा वाढतोय पण सेव्हिंग जशी आहे तशी. ह्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे लाईफस्टाईल इन्फ्लेशन. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण लाईफस्टाईल इन्फ्लेशनबद्दल बोलणार आहे. तुमचा पगार वाढला की लगेच तुम्ही तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करता, जसं की मोठं घर घेता, नवीन फोन घेता, महागड्या हॉटेल्समध्ये जाऊन जेवता. तर त्यामुळे तुमचा जो वाढीव पगार आहे तो देखील खर्च होतोय. तुमचे सेव्हिंग्स जैसे थे वैसेवरच आहेत, ना वाढतायत ना कमी होत आहेत. आपण एक उदाहरण घेऊया. आधी आपण 15,000च्या भाड्याच्या घरात राहत होतो. जसा पगार वाढला तसा आपण नवीन घरामध्ये स्विच केलं. नवीन घराचं भाडं आहे 25,000. तर 10,000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा देत आहे. तर त्याच बदली उरलेले पैसे जर तुम्ही खर्च न करता एखाद्या SIPमध्ये किंवा एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट केले असते तर तुम्हाला त्याचा जास्त परतावा मिळाला असता. तर ह्यालाच लाईफस्टाईल इन्फ्लेशन बोलतात. पगार वाढला तरी नेटवर्थ वाढत नाही, कारण खर्च पगारा इतकाच वाढतो. उपाय काय आहे यावरती? तर पगार वाढला की आधी बचत टक्केवारी ठरवा. उदाहरणार्थ आधी 20% वाचवत असाल तर पुढच्या इन्क्रिमेंटमध्ये 30% वाचवा. उरलेले खर्च करा. लाईफस्टाईल अपग्रेड करा, पण सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट अपग्रेड केल्याशिवाय नाही. नाहीतर पगार लाखात गेला तरी सेव्हिंग शून्यातच राहील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.